आजच्या स्वातंत्र्य दिवसाच्या मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि हा स्वातंत्र्याचा चिरायू आपला तिरंगा हा नेहमी स्वाभिमानानं फडकत राहावा यासाठी आपल्या सगळ्यांचं योगदान या देशाच्या तिरंगासाठी कायम राहावं आणि उद्याच्या काळामध्ये आमचा देश जगाच्या पाठीवर महासत्ताक व्हावा अशा पद्धतीच्या सुरुवातीलाच मी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। आणि आपण जे काही प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित केलेत, खरं तर प्रधानमंत्र्यांचं भाषण लाल किल्ल्यावरून हे संपूर्ण देशासाठी एक संदेश असतो, त्याच्यात अजिबात राजकारण नसतं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। एक मोठी परंपरा लाल किल्ल्याची ही आपण आतापर्यंत पाहिली, पण गेल्या 10 वर्षामध्ये आणि आजही आपण पाहिलं तर लाल किल्ल्यावरून राजकीय भाषण जे होतं ते खऱ्या अर्थानं प्रधानमंत्री या पदासाठी भूषणावं नाही असं आता देशातल्या लोकांचं मत तयार होते आहे। त्यामुळे आता त्यांनी काय भाषण द्यावं, कारण की व्यक्ती स्वातंत्र्य आहे सगळ्यांना, पण प्रधानमंत्री म्हणून हे दायित्व जावं अशी अपेक्षा आमची आहे। आज देशामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होते आहे, त्यासाठी प्रधानमंत्री म्हणून काय उपाययोजना करणार होते ते या देशातल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्र्यांकडून ऐकायचं होतं, पण शेतकऱ्यांबद्दलचं एक शब्द पण बोलले नाही। जय जवान जय किसान असा नारा लावून लालबहादूर शास्त्रीजींनी एक मोठा संदेश दिला होता। त्या सैन्याबाबतही सुद्धा भूमिका न मांडणं, खऱ्या अर्थानं ही 2 जे पाठ आपल्या देशातले आहेत हे महत्त्वाचे आहेत। पण प्रधानमंत्र्यांच्या भाषणामध्ये आज ना सैन्यांच्याबद्दल बोललं गेलं, ना शेतकऱ्यांच्याबद्दल बोललं गेलं, आणि देशातली जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीबद्दलही बोललं गेलं नाही। अशी आणि संपूर्ण भाषण हे पॉलिटिकल राजकीय आपल्याला ते भाषण पाहायला मिळालेलं आहे। त्यामुळे ठीक आहे, त्यांना जे बोलायचं ते बोललेत, पण आपण जे काही आता प्रश्न राज्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी उपस्थित केले आहेत, काल महाराष्ट्राच्या कॅबिनेटची मीटिंग झाली आणि गिरनार नारपार जी योजना आपली आहे, ज्याचं गुजरात आणि महाराष्ट्र त्या पाण्याचं जे काही आतापर्यंत हिस्सेदारीचा जो विषय होता, आम्ही अनेकदा म्हणत होतो की राज्यातलं सरकार हे गुजरात धार्जिणी आहे, त्याचं कालच्या कॅबिनेटमधून आपल्याला पाहायला मिळतं। नारपार या योजनेमधून आपण फक्त 10 TMC पाणी घेणार अशा पद्धतीचा काल कॅबिनेटमध्ये निर्णय झाला। 126 TMC पाणी त्या ठिकाणी आहे आणि आमच्या भूभागामध्ये असलेल्या पाण्याचा 50% तरी वाटा हा महाराष्ट्राला मिळावा अशा पद्धतीचं खानदेशमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची मागणी होती। पण काल पुन्हा आपल्या महाराष्ट्रातलं सरकार हे कसं गुजरात धार्जिणी आहे त्याचं प्रत्यय काल आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आणि सरकार जे आहे हे सरकार महाराष्ट्राच्या जनतेसाठी चाललेलं नाही, हे महाराष्ट्रातलं सरकार स्वतःसाठी, स्वतःच्या बगलबच्च्यांसाठी असं हे मौजमस्तीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आपण सगळे पाहतो आहे। आणि हे सरकार दुरुस्त होईल असं आजचं काही चित्र नाही, पण लोक निवडणुकीमध्ये यांना दुरुस्त करतील आणि यांना घरी पाठवतील अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे।
हे तीन तोंडाचं जे सरकार महाराष्ट्रात आहे, या सरकारमध्ये महाभारत चालू आहे. भगवान श्रीरामाचं रामायण पुढं ठेवायचं, पण आतमध्ये सगळं महाभारत करायचं, असं पद्धतीचं चित्र आहे. त्याच्यामुळे राज्याचं नुकसान आपल्याला पाहायला मिळतं आहे. मराठा आंदोलन आणि ओबीसी आंदोलनामध्ये अर्धे मंत्री ओबीसी आंदोलनात, अर्धे मंत्री मराठा आंदोलनात आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. त्याच्यामुळे जी काही परिस्थिती महाराष्ट्राची होती आहे, महाराष्ट्राचं एक मोठं नुकसान राज्यातल्या सरकारनी 2014 ते 19 आणि आता 2022 ते आता 2024 असा हा कालावधी पाहिला तर राज्याचं एक मोठं नुकसान महायुतीच्या सरकारमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि हे नुकसान कधी भरून निघेल आज सगळ्यांच्या समोर प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून महाराष्ट्रात बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे. कारण की हे सरकार स्वतःची गरज पूर्ण करण्यासाठी, जनतेची नाही, मोठ्या प्रमाणात कर्ज घेत आहे आणि त्या कर्जाचा भार राज्याच्या जनतेवर जाते आणि म्हणून महागाईच्या समोर त्यांना जावं लागतं आहे. तुम्ही लाडक्या बहिणीचा उल्लेख केला, फक्त 25% भगिनींच्या खात्यामध्ये पैसे गेले, त्या भगिनींनी तातडीने पैसे काढून घेतले पाहिजेत, ही भूमिका काँग्रेस पार्टीची पण आहे. पण माननीय सुप्रीम कोर्टाने परवा जे यांच्यावर ताशेरे ओढलेत, हे आम्हाला बदनाम करतात की आम्ही योजना बंद करायला निघालो. आम्हाला योजना बंद करायची नाही, आम्हाला चालूच ठेवायची योजना. पण मूळ प्रश्न आहे की माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुमच्याजवळ शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादनाचे द्यायचे पैसे नसतील, शेतकऱ्याला द्यायला पैसे नसतील तर तुमची लाडकी बहिणी योजना बंद करू, अशा पद्धतीचं माननीय सुप्रीम कोर्टाने बोलणं म्हणजे या सरकारचं जे खरा चेहरा होता तो माननीय सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.